राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केलाय, त्यावरून शिर्डी मतदारसंघात देखील मतदार नोंदणीत घोटाळा झाल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी केलाय। आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही असं थोरात म्हणाले। त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। तुम्ही त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर हे निवडणूक आयोगाने देणं आवश्यक आहे। इकडं भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झालाय, त्यांना ते अस्वस्थ झाले कारण त्यांची खरी चोरी ओळखली गेलेली आहे। इथे शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे, हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले। याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले, हजारो मतदान वाढवले जातंय, हे थांबलं पाहिजे। याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही। आता आंध्रमध्ये ज्या तुमचं सरकार येतं त्यावेळी असं बोगस मतदान झालं असा आरोप आपण कधी केला का? कारण कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार आलं, मग ते बोगस मतदान आलं का? लोकसभेमध्ये एवढा मोठा जनादेश तुम्हाला मिळाला, तो बोगस मतदानी मिळाला का? लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्हवर जे यश मिळालं ते विधानसभेत मिळालं नाही, कारण लोकांनी यांचा खरा चेहरा समजला आणि म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला धुडकून लावलं। अनेक प्रस्थापित नेते पराभूत झाले, पण त्याचं खापर जर तुम्ही बोगस मतदानावर फोडणार असाल तर तुम्ही मागे म्हटलं होतं तो मतदारांचा अपमान तुम्ही करताय।